आगामी विधानसभा निवडणुकीत बाळ माने यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नाही. याचे कारण म्हणजे या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे उदय सामंत आमदार म्हणून निवडून आले आहेत. महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला ती जागा मिळणार आहे. उदय सामंत यांचे निकटवर्तीय किंवा यांच्या या ठिकाणी तिकीट निश्चित झाल्याचंही मानले जात आहे. त्यामुळे बाळ माने यांना तिकीट मिळण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे बाळ माने नाराज असून दसऱ्यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करू शकतात. विशेष म्हणजे बाळ माने हे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे साडू आहेत. भास्कर जाधव यांनी नुकतीच बाळ माने आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घडवून आणली. यावेळी बाळ माने यांनी रत्नागिरीतून शिवसेनेच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळते आहे. बाळ माने यांना रत्नागिरीतून तिकीट मिळाल्यास उदय सामंत विरुद्ध बाळ माने अशी लढत रंगणार आहे. त्यामुळे भाजपचा बडा नेता ठाकरेंच्या गळाला लागला असून दसऱ्यानंतर सीमोल्लंघन होणार आहे, अशी एकंदरीत राजकीय चर्चा सुरू आहेत.